ठाकरे बंधूंमध्ये सुरू असलेल्या चर्चेवरून व्यथित होण्याचं कारण नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। ठाकरे बंधू एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण सुरू आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत, ही सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला हवी असंही राऊत म्हणाले। चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही ना। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तर तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू। ठीक आहे ना, आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणाला सोबत घेऊन लढायचं, कोणाला सोबत घेऊन लढायचं नाही, हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो। लोकसभेच्या वेळी जी महाविकास आघाडी झाली ते त्यांनी करून बघितलं, परंतु त्यांना यश आले नाही। विधानसभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी करून ते लढले, परंतु लोकांनी त्यांना नाकारलं नाही तर लाथाडलं आणि 237 एवढं संख्याबळ महायुतीच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे त्यांनी भले युती आघाडी कोणाबरोबर करायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी दसरा मेळाव्यात घोषणा करावी किंवा इतर ठिकाणी करावी, तो त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात, तो त्यांनी घ्यावा। बघा, आम्ही याच्या आधी पण अनेक वेळेला सांगितलं की भाऊ एकत्र येत असतील तर कुटुंब एकत्र येणे ह्याच्यामध्ये आनंदच आहे। मग संजय राऊतांनी यावर पण उत्तर द्यावं की काल एका पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की मनसेचे नेते म्हणतायत की मुंबईचा महापौर मनसेचाच होईल, त्याच्यावरती संजय राऊतांची बोलती बंद झाली, ते काहीच बोललेले नाहीयेत। त्यामुळे मन त्यांची जुळाली किंवा नाही जुळाली याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देऊ शकतील। भाऊ एकत्र येतायत याच्यावर संजय राऊत बोलतायत, पण भाऊ वेगळे का झाले होते याच्यावर पण राऊतांनी बोलावं, किंवा राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडी तेव्हा का फोडली होती त्याचंही स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यावं। आदरणीय राज ठाकरे साहेब हे एका पक्षाचे प्रमुख आहे आणि त्यांचा मेळावा हा नेहमी तुम्हाला माहित असेल की एका वेगळ्या व्यासपीठावर होतो। दसरा मेळावा हा एका वेगळ्या व्यासपीठावर होतो की कौटुंबिक संबंध एकत्रित झालेले, राजकीय देखील काही विषयावरती आणि विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येण्याचा निर्णय त्यावेळी झालेले हे काही नकारता येणार नाही। पुढची प्रक्रिया ही लवकरात लवकर होणार आहे। योगायोगाने 4 तारखेला आदरणीय उद्धव साहेबांचा पण देखील दौरा हा पुणे शहरामध्ये होतोय। पुणे जिल्ह्याच्या बैठकी तिकडे घेण्यात येणार आहे। त्यावेळी पण देखील मनसेच्या बाबतीत असेल, महाविकास आघाडीच्या बाबतीत पण असेल आणि संवाद शाखा प्रमुखांबरोबर डायरेक्ट साधण्याचं काम पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांचं ते करणार आहे।